Good afternoon, students. This is our first video on chapter number 1, reproduction in lower and higher plants. In this video, we are going to see definition of reproduction. It's two types, that is asexual reproduction and sexual reproduction, and in detail types of asexual reproduction. So first we'll start with the definition. Reproduction is the production of young ones like parent, or you can say the reproduction is the process in which new individuals are produced, new replica are produced, or new cells are produced which are identical to their parent cell. ठीक आहे, अशी प्रोसेस आहे रिप्रोडक्शन की ज्याच्यामध्ये नवीन सेल्स तयार होतात ज्या त्यांच्या पॅरेंट सेल्सशी एक्झॅक्टली सिमिलर असतात. मग रिप्रोडक्शन का गरजेचं, तर इट लीड्स टू कंटिन्युएशन. ती स्पेसीज पूर्ण कंटिन्यू होण्यासाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे, नाहीतर ती एक स्पेसीज संपुष्टात येईल, एंडेंजर्ड होऊन जाईल. सेकंडली, व्हेरिएशन क्रिएट करण्यासाठी, एका स्पेसीजमध्ये व्हेरिएशन्स क्रिएट करण्यासाठी सुद्धा रिप्रोडक्शन ही प्रोसेस खूप गरजेची आहे. आणि तिसरं म्हणायचं झालं तर इव्होल्युशन, उत्क्रांतीसाठी, नवीन नवीन स्पेसीज इव्हॉल्व होण्यासाठी सुद्धा रिप्रोडक्शनची प्रोसेस खूप महत्त्वाची. सो रिप्रोडक्शन हॅविंग टू मेथड्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये asexual reproduction does not involve fusion of two compatible gametes or sex cells. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स नसतात, गोनाड्स नाही, म्हणजे मेल गॅमेट फिमेल गॅमेट नाहीत, सेक्स सेल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीत. इथे रिप्रोडक्शन कोण करणार, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचे बॉडी ऑर्गनच रिप्रोड्यूस करणार. त्यांचं फ्युजन वगैरे असं काहीही होणार नाही आहे. बट एका वेगळ्या म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्टपासून, त्याचं स्टेम, त्याचं रूट, त्याचं लीफ, त्या ओव्हरऑल ऑर्गॅनिझमच्या बॉडीपासूनच न्यू इंडिव्हिज्युअल तयार होणार. सेपरेट सिस्टम त्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट नाही रिप्रोडक्शनसाठी. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. देर इज नॉट फ्युजन ऑफ टू कंपॅटिबल सेक्स ऑर गोनाड्स. ठीक आहे. द रिप्रोडक्शन इज द प्रोसेस, इथे जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फॉर्म होतात एका सिंगल ऑर्गॅनिझमपासून, ज्या जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली आयडेंटिकल असतात. कोणाला, तर पॅरेंट सेलला. आणि ज्या न्यू सेल्स तयार होतात त्यांनाच आपण काय म्हणतो, क्लोन्स. आता जेनेटिकली आणि मॉर्फॉलॉजिकली आयडेंटिकल म्हणजे काय, पहिले मी सांगते जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे काय. जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे की त्या सेल्सचे जीन्स चेंज होत नाही, कॅरेक्टर्स चेंज होत नाही, त्याचे जे काही फीचर्स असतील ते चेंज होत नाही. फॉर एक्झाम्पल मँगोचं प्लांट आहे, तर त्यापासून नवीन जे झाड तयार होतं आहे सीडपासून, त्याच्या ते मँगोचेच कॅरेक्टर शो करणार. हे झाले जेनेटिकल कॅरेक्टर्स. आणि मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल अपिअरन्स. क्लिपर्सपासनं हर्ब्स आणि श्रब्स तयार होणार नाही, किंवा हर्ब्स अँड श्रबपासनं क्लिपर्स फॉर्म होणार नाही. जसं पॅरेंट प्लांट आहे तसंच न्यू प्लांट पण तयार होईल. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जे क्लोन्स फॉर्म होतात, जे रेप्लिका तयार होतात, ते आयडेंटिकल असतात जेनेटिकली पण आणि मॉर्फॉलॉजिकली पण. मग ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची जी मेथड आहे किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने होतं. नॅचरली सुद्धा होतं आणि आर्टिफिशियली सुद्धा होतं. नॅचरली 4 ते 5 पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्याच्यातली फर्स्ट मेथड आहे फ्रॅगमेंटेशन, बडिंग, स्पोर्युलेशन, बायनरी किंवा त्याला आपण मल्टिपल फिशन म्हणू, आणि 5वी आहे गॅमेल फॉर्मेशन. ती प्रोसेस खूप रेअर आहे. आणि आर्टिफिशियली फक्त व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हीच एक मेथड आहे की ज्याच्याने आपण आर्टिफिशियली सेक्शुअल रिप्रोडक्शन करू शकतो. पण त्याच्यात पण 90% वेगवेगळ्या मेथड्सने हे केलं जातं. कटिंग, क्राफ्टिंग, टिश्यू कल्चरिंग, अशा वेगवेगळ्या मेथड्स त्याच्यामध्ये सुद्धा येतात. ओके. So now we are starting with our first, that is natural methods of asexual reproduction. त्यामध्ये पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे फ्रॅगमेंटेशन. मोस्टली फ्रॅगमेंटेशन अकर्स इन स्पायरोगायरा, where multicellular organism can break down into fragments due to some reason and each fragment grow as new individual. म्हणजे हा पॅरेंट स्पायरोगायरा आहे. इथे सेल प्लेट फॉर्म होते, म्हणजे हा एक मोठा फ्रॅगमेंट आहे आणि याच्यात सेल प्लेट फॉर्म होऊन फ्रॅगमेंटेशन होतं. म्हणजे ही मोठी फ्रॅगमेंट 2 लहान लहान फ्रॅगमेंटमध्ये, ज्याला आपण डॉटर स्पायरोगायरा म्हणू शकतो, याच्यात डिव्हाइड होते. आणि याच्यात आता न्यू म्हणजे प्रत्येक डॉटर स्पायरोगायरा हा न्यू स्पायरोगायरा म्हणून नंतर फर्दर डेव्हलप होतो किंवा ग्रो होतो. याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन. म्हणजे एका पॅरेंट स्पायरोगायरा डिवाइड होतो वेगवेगळ्या फ्रॅगमेंट्समध्ये, आणि त्याच्यानंतर प्रत्येक फ्रॅगमेंट हा न्यू स्पायरोगायरा म्हणून ग्रो करतो. दिस इज द प्रोसेस ऑफ फ्रॅगमेंटेशन. सेकंड मेथड आहे आता याच्यामध्ये ती म्हणजे बडिंग.
बडिंग ही मोस्टली ईस्टमध्ये होते. आय टेल यू वन थिंग दॅट ईस्ट इज अ युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर फंगस. ही युनिसेल्युलर फंगस पण आहे, मल्टीसेल्युलर फंगस पण आहे. ड्युरिंग फेवरेबल कंडिशन पॅरेंट सेल जी असते ईस्टची त्याला आउटग्रोथ फॉर्म होते. दॅट आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. ठीक आहे. अँड एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत ती आउटग्रोथ ग्रो होते आणि जेव्हा ती त्याची ग्रोथ कंप्लीट होते तेव्हा हे जे बर्ड असतात हे डिटॅच होतात आणि बर्ड डिटॅच फ्रॉम द पॅरेंट सेल अँड ग्रो ॲज अ न्यू इंडिव्हिज्युअल सेल. ते पॅरेंट सेलपासून डिटॅच होतात आणि आता हा बर्ड हा न्यू ईस्ट सेल म्हणून ग्रो होऊ शकतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज बडिंग. नंतर थर्ड प्रोसेस आहे स्पोर फॉर्मेशन किंवा स्पोर्युलेशन. ॲक्च्युली स्पोर्युलेशन ही जी मेथड आहे ही फक्त आणि फक्त फंगसमध्ये होते. 5 किंगडम क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमेलिया. जर किंगडम फंगस हे एक सेपरेट किंगडम आहे, इट मीन्स त्याच्यामध्ये खूप जास्त व्हरायटी आहे. सो सगळ्या व्हरायटीजमध्ये स्पोर्युलेशन हीच एक मेथड आहे ज्याच्याने असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, पण तिथे त्यांच्या स्पोर्सची नावं वेगवेगळी असतात. फॉर एक्झाम्पल इथे मी क्लॅमॅडोमोनास एक्झाम्पल घेतले. सो हे जे आहे सॅकसारखं स्ट्रक्चर दिस इज कॉल्ड ॲज स्पोरॅन्जियम आणि त्याच्या आतमध्ये हे जे डॉट्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज स्पोर्स. मग हे हायपे यांना म्हटलं जातं. मग क्लॅमॅडोमोनासच्या हायपेवर हे सॅकसारखं स्ट्रक्चर ग्रो होतं ज्याच्यात स्पोर्स ग्रो होतात. एका लिमिटपर्यंत स्पोर्स ग्रो होतात आणि नंतर ते बस्ट होतात. बस्ट झाल्यानंतर जेवढे काही स्पोर्स आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. ही सिम्पल प्रोसेस आहे स्पोर्युलेशनची. इथे याला स्पोर्स म्हटलं जातं. पण अजून काही पेनिसिलियम सारख्या फंगस आहेत ज्यांच्यामध्ये ह्या सॅकला स्पोरॅन्जियम न म्हणता कॉनिडिया म्हणतात आणि तिथे ह्या स्पोर्सला कॉनिडिओस्पोर्स म्हटलं जातं. म्हणजे प्रोसेस सिमिलरच आहे की सॅकमध्ये स्पोर्स ग्रो होणार, एका पॉईंटपर्यंत ते ग्रो करणार, नंतर ते बस्ट होऊन जाणार. बस्ट झाले की ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतील आणि न्यू फंगस ग्रो करेल. पण तरीसुद्धा त्यांची नावं मात्र फंगसच्या टाईप्सनुसार वेगवेगळे आहेत. सो दिस इज द मेथड ऑफ स्पोर्युलेशन. नेक्स्ट मेथड आहे बायनरी फिशन. हे एक्सप्लेनेशन इथे आहे, डायग्राम त्याच्या खाली आहे. ॲक्च्युली बायनरी फिशन आणि बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन ह्या दोन्हीही प्रोसेसेस एकच आहे. बायनरी फिशन पण अमिबामध्येच होतं, मल्टिपल फिशन पण अमिबामध्येच होतं, पण अंडर फेवरेबल कंडिशन ते बायनरी फिशन करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं फिशन म्हणजे काय? फिशन म्हणजे ब्रेकिंग ऑफ द सेल्स इन टू डिफरंट सेल्स. वन सेल गेट ब्रेक्स इन टू डिफरंट सेल. आणि फ्युजन जे असतं ते वेगळं. फ्युजन म्हणजे दोन सेल एकत्र येऊन 2 cells come together to form 1 cell. That is fusion. And here in the fission, 1 cell here, you see in this diagram, 1 cell of amoeba is get divided into 2 cells. This is called as binary fission. इथे आधी न्यूक्लियस डिवाइड होतो म्हणजे कॅरिओकायनेसिस, मग नंतर सायटोप्लाझम डिवाइड होतं ते म्हणजे सायटोकायनेसिस. इथे एक अमिबा 2 सेलमध्ये डिवाइड झाला. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज बायनरी फिशन. बाय मीन्स 2. पण अनफेवरेबल कंडिशनमध्ये अमिबा मल्टिपल फिशन करतो. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय? आता हे जे आउटरमोस्ट लेअर असते अमिबाची याला सिडोपोडिया म्हणतात. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे प्रॉपर टेम्परेचर नाही मिळालं, pH नाही मिळाला तर त्याची सिस्ट तयार होते. ठीक आहे, सिस्ट फॉर्म होते. सिस्ट म्हणजे हार्ड, त्याचं आउटरमोस्ट कवरिंग हार्ड होऊन जातं. अँड बिकॉज ऑफ दिस सिस्ट द इंटरनल न्यूक्लियस इज गेटिंग प्रेशराइज अँड डिवायडेड इंटू मल्टिपल कॉपीज. एकापेक्षा जास्त कॉपीजमध्ये न्यूक्लियस डिवाइड होतो आणि एका सर्टन कंडिशनला ती सिस्ट ब्रेक होते आणि सगळे डॉटर न्यूक्लियस ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतात. आता हे सगळेचे सगळे डॉटर न्यूक्लियस नवीन अमिबा म्हणून ग्रो करतील. सो दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड एज मल्टिपल फिशन. बायनरी फिशन प्रॉपर किंवा चांगल्या कंडिशनमध्ये होतं, तर अनफेवरेबल कंडिशनमध्ये अमिबा कुठलं असेक्शुअल रिप्रोडक्शन फॉलो करतं तर मल्टिपल फिशन. सो दिस इज द 4th मेथड. त्यानंतर 5वी मेथड आहे ते म्हणजे गॅम्युल फॉर्मेशन, जे स्पॉन्जेसमध्ये होतं. पोरीफेरा, आपण किंगडम ॲनिमेलियाचे 10 वेगवेगळे फायलम बघितले. त्याच्यातला पहिला फायलम असतो पोरीफेरा आणि पोरीफेराचं एक्झाम्पल असतं स्पॉन्जेस. ॲक्च्युली खूप रेअर आहे हे ऑर्गॅनिझमसुद्धा आणि हे दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ रिप्रोडक्शनसुद्धा. याच्यामध्ये हे जे गॅम्युल फॉर्म होतात हे सुद्धा या सॅकमधनं बस्ट होतात आणि बस्ट झाल्यानंतर न्यू स्पॉन्जेस म्हणून ग्रो होऊ शकतं. सो दिस इज द सिम्पलेस्ट अँड रेअरेस्ट मेथड ऑफ असेक्शुअल
रिप्रोडक्शन. सो आपण 5 वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या. त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस होती फ्रॅगमेंटेशन, जी स्पायरोगॅरामध्ये होते. सेकंड मेथड होती बडिंग, जी ईस्टमध्ये होते. थर्ड मेथड होती स्पॉरुलेशन, जी पण मल्टीसेल्युलर ईस्टमध्ये होते. नंतर आहे बायनरी फिशन किंवा मल्टिपल फिशन, जे दोघं अमिबामध्ये होतं. आणि गॅमल फॉर्मेशन, ते म्हणजे स्पॉन्जेस, ते कोणामध्ये. सो आपण आत्ताच नॅचरल मेथड्स बघितल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या. आता बघूया आर्टिफिशियल मेथड्स असेक्शुअल रिप्रोडक्शनचं. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ही एकच मेथड आहे ज्याच्याने आर्टिफिशियली ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात. पण व्हेजिटेटिव्ह म्हणजे काय? जिथे व्हेजिटेटिव्ह पार्ट्सने रिप्रोडक्शन केलं जातं त्या रिप्रोडक्शनला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कुठले? लीफ, स्टेम, रूट्स, हे सगळे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स असतात. नॅचरली पण ही प्रोसेस होते, ती फक्त ब्रायोफायलममध्ये होते. त्या व्यतिरिक्त जर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त आर्टिफिशियल मेथड्सच आहेत. सो आर्टिफिशियल मेथड्समध्ये सगळ्यात बेसिक पहिली मेथड आहे ती म्हणजे कटिंग, जे आपण घरी पण करतो. की समजा तुम्हाला एखादं गुलाबाचं झाड वगैरे आवडलं, रोज किंवा मग कुठलेही मोस्टली फ्लावरिंग प्लांट्स असेल ते तुम्हाला आवडले, तर आपण त्याचे स्टेम तोडून आणतो कोणाकडनं आणि आपल्या कुंडीमध्ये वगैरे लावतो. म्हणजेच काय की स्टेम हा व्हेजिटेटिव्ह पार्ट झाला, जो तुम्ही कट केला आणि तुमच्या पॉटमध्ये तो प्लांट केला आणि जो ॲज अ न्यू प्लांट म्हणून ग्रो झालं. दिस इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, दॅट इज कटिंग, जे आपण घरी पण करतो. नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग हे पण कटिंगसारखंच झालं, फक्त याच्यामध्ये फरक काय असतो की 2 स्टेम असतात. हे इथे मी छोटीशी डायग्राम काढली. हे एक स्टेम आहे आणि हे दुसरं स्टेम आहे. की समजा माझ्याकडे मँगोचे 2 प्लांट आहे. हा जो खालचं स्टेम आहे हे एक डिसीज फ्री प्लांट होतं आणि वरचं जे प्लांट आहे किंवा वरचे जे स्पेसेस आहे याला जास्त नंबर ऑफ मँगोज जास्त येतात. म्हणजे दोघांमध्ये प्लस पॉईंट आहे. मग माझं डिझायर प्लांट काय पाहिजे की डिसीज फ्री पण हवं आणि ज्याला जास्त मँगोज पण आली पाहिजे. अशा वेळेस हे दोघं स्टेम मी स्लांटमध्ये कट करणार आणि विथ द हेल्प ऑफ थ्रेड किंवा ग्रीन सेलोटेपने मी याला बांधणार. आणि आफ्टर सम डेज 7 to 8 डेज स्टेममध्ये सेल ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि इथे हे दोन्ही स्टेम ॲज अ सिंगल स्टेम, म्हणजे एका सिंगल झाडाचं स्टेम म्हणून ते ग्रो करतील, ज्याच्यामध्ये दोघं पण तुम्हाला पाहिजे ते पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील. म्हणजे तुमचे डिझायर कॅरेक्टर तुमच्या प्लांटमध्ये प्रेझेंट असतात. सो ही मेथड झाली क्राफ्टिंगची. सो थर्ड मेथड आहे टिश्यू कल्चरिंग. ॲक्च्युली टिश्यू कल्चरिंग ही एक खूप मोठी ब्रांच आहे बायोटेक्नॉलॉजीची. तुमच्या बुकमध्ये फक्त 2-3 लाईन्समध्ये टिश्यू कल्चरबद्दल एक्सप्लेन केलं आहे की एखादा स्मॉल पार्ट किंवा प्लांट टिश्यूपासून आपण पूर्ण मोठं प्लांटलेट ऑर्गॅनिझम किंवा प्लांट ग्रो करू शकतो. ॲक्च्युली टिश्यू कल्चरिंग त्यालाच म्हटलं जातं, पण त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहेत. कॅलस कल्चर, सेल सस्पेन्शन कल्चर, सोमॅटिक हायब्रिडायझेशन, मायक्रोप्रोपॅगेशन, अशा वेगवेगळ्या मेथड्सने टिश्यू कल्चरिंग केलं जातं. इथे मी तुम्हाला छोट्या आणि सिम्पल डायग्राममध्ये एक प्रोसेस एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे, ती म्हणजे मायक्रोप्रोपॅगेशन. मायक्रोप्रोपॅगेशनमध्ये आता हा माझा डिझायर प्लांट आहे, ज्याचे हार्डली 100-1 प्लांट्सच जगामध्ये अवेलेबल आहे आणि मला ती स्पेसीज सगळ्या वर्ल्डला इंट्रोड्यूस करायची. अशा वेळेस त्याचं शूट ॲपिक्स घेतलं जातं. ॲपिक्सच का घेणार? तर आपल्याला माहिती आहे ॲपिक्समध्ये मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात, मेरिस्टेम असतं. व्हॉट इज मेरिस्टेम? मेरिस्टेम इज द सेल ऑफ द प्लांट विच हॅव्हिंग हाय कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन, जे पटकन ग्रो होतात, त्यांचे सेल डिव्हिजन फास्ट होते. मग अशा प्लांटचं मी स्टेम घेणार, ठीक आहे. मग त्याला प्रॉपरली क्लीन केलं जाणार. नंतर मी त्याचं प्रायमरी कल्चरिंग करणार. हे टेस्ट ट्यूबमध्ये पण केलं जातं किंवा कल्चर बॉटल्स असतात त्याच्यातही करतात. जसं सॉईलमध्ये आपण प्लांट ग्रो करतो तर सगळं नरिशमेंट प्लांटला कुणाकडनं मिळतं? तर सॉईलकडनं मिळतं. इथे प्रायमरी कल्चरिंगमध्ये टेस्ट ट्यूब असतात किंवा बॉटल्स असतात ज्याच्यात अगार टाकलं जातं. अगार हे सेमी सॉलिड मेडियम आहे, जे वेगवेगळ्या केमिकल्सपासून बनतं आणि जे सॉईलसारखं तुमच्या प्लांटला लॅबमध्ये नरिशमेंट देतं, ठीक आहे. मग आता ही जी टेस्ट ट्यूब आहे, ह्या अशा 5-6 टेस्ट ट्यूब किंवा 10 टेस्ट ट्यूबची एक बॅच आपण 7 दिवसासाठी इन्क्युबेशन लॅबमध्ये ठेवली. इन्क्युबेशन लॅब काय असते? तर त्या लॅबमध्ये 24 तास टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, 24 तास लाईट असतो, तो पण मेंटेन केलेला असतो. कोणानुसार? तर जी स्पेसिस आपण लॅबमध्ये ग्रो करणार आहे त्याच्यानुसार. आणि इन्क्युबेशन किती दिवस या टेस्ट ट्यूब आपण त्या इन्क्युबेशन लॅबमध्ये ठेवायच्या, याला म्हणतात इन्क्युबेशन पिरियड. दॅट इन्क्युबेशन पिरियड इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट स्पेसिस. नॉर्मली इट इज 7 days, बट आपण वेगवेगळ्या स्पेसेससाठी तो इन्क्युबेशन पिरियड व्हॅरी करू शकतो. सो 7 दिवसानंतर त्या ट्यूबमध्ये अशा पद्धतीने शूट डेव्हलप झालेलं होतं. पण आता हा आगार कमी प्रमाणात असल्यामुळे त्याला 7च दिवस नरिशमेंट देऊ शकतो. मग आपल्याला पुन्हा हे जे कल्चर आहे ते नवीन टेस्ट ट्यूबमध्ये
सबकल्चर करावं लागेल. सबकल्चरिंग म्हणजे काय, तर एका टेस्ट ट्यूबमधून दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये जी काही ग्रोथ झालेली आहे ती ट्रान्सफर करणं. पुन्हा 7 दिवस त्याला इन्क्युबेशनसाठी ठेवायचं. मग त्यावेळेस त्याला रूट डेव्हलप झालेले असतील. मग असं रूट आणि शूट डेव्हलप झालेलं प्लांट पुन्हा फायनली आपण लास्ट टेस्ट ट्यूबमध्ये प्लांट करणार, पोर करणार. पुन्हा ते 7 दिवस आपण इन्क्युबेशन पिरियडमध्ये ठेवणार आणि नंतर फायनली आपण त्याला पॉटमध्ये अशा पद्धतीने प्लांट करू शकतो. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किती वेळेस सबकल्चरिंग केलं जातं किंवा किती वेळेस असं आपल्याला त्याच्या टेस्ट ट्यूब किंवा बॉटल चेंज करावे लागतील तर डिपेंड करतं. हे पण स्पेसिस टू स्पेसिस व्हॅरी होतं. काही स्पेसिसला 7 दिवसात प्रॉपरली ग्रो होतात, काही स्पेसिसला 14 दिवसाचं ड्युरेशन लागतं, अशा पद्धतीने. सो अशा पद्धतीने मायक्रो प्रोपॅगेशन किंवा टिश्यू कल्चर ही एक अशी मेथड आहे ज्याने आपण म्हणजे एका सिंगल प्लांटच्या पार्टपासून पूर्ण ऑर्गॅनिझम पण डेव्हलप करू शकतो. म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्टपासून आपण न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप केला. सो दिस इज द लास्ट आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, थँक्यू.